ऐक, थांब जरा. हा साधा व्हिडिओ नाही आणि हा संदेश प्रत्येकासाठी नाही. स्वामी म्हणतात, लाखो लोकांमध्ये फक्त तुलाच निवडलंय. हो, तुलाच. कारण पुढचे 7 दिवस तुझ्या आयुष्यात काहीतरी असं घडणार आहे जे तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. पण जर तू या संदेशाकडे दुर्लक्ष केलंस तर येणारी संधी कायमची निसटेल. म्हणून शेवटपर्यंत ऐक, कारण स्वामी आज थेट तुझ्याशी बोलतायत. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, तू खूप दिवसांपासून संघर्ष करतोयस. तुझ्या मनात 1000 प्रश्न आहेत. माझ्याबरोबरच असं का होतं? मी इतकं सहन का करतोय? पण आज स्वामी तुला सांगतात, हे सगळं संपणार आहे. पुढचे 7 दिवस तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट असतील. हे 7 दिवस साधे नाहीत. प्रत्येक दिवस एक संकेत घेऊन येणार आहे. पहिला दिवस तुला एक छोटी खूण दिसेल. दुसरा दिवस एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यात येईल. तिसरा दिवस तुझ्या मनात अचानक शांतता येईल. चौथा दिवस एक मोठी अडचण संपेल. 5वा दिवस पैशाचा मार्ग उघडेल. 6वा दिवस तुझ्या आयुष्यात चमत्कार घडेल. 7वा दिवस तुझं नशीब पूर्ण बदललेलं असेल. पण हे सगळं फक्त त्यांनाच मिळेल जे विश्वास ठेवतात. तू अनेक वेळा रडलायस, कोणालाही सांगितलं नाहीस. तुझ्या मनातलं दुःख आतच दाबून ठेवलंस. पण स्वामी म्हणतात, आता रडण्याचे दिवस संपलेत. तुझ्या आयुष्यात आता प्रकाश येणार आहे. जर तुला वाटतं की स्वामींचा हा संदेश तुझ्यासाठी आहे, तर आत्ता कमेंटमध्ये लिही, जय जय स्वामी समर्थ. कारण जो लिहील त्याच्यावर स्वामींची कृपा सर्वात आधी होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या 7 दिवसांमध्ये कोणालाही तुझ्या योजनांबद्दल सांगू नकोस. कारण काही लोक तुझ्या यशावर जळतात. स्वामी सांगतात, शांत राहा आणि फक्त काम करत राहा. तुला पैशांची खूप चिंता आहे, पण स्वामी म्हणतात, पैसा येणार आहे आणि भरपूर येणार आहे. फक्त या 7 दिवसांत हार मानू नकोस. आज रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद करून स्वामींचं नाव घे. कारण आज रात्रीच तुझ्या आयुष्यात बदल सुरू होईल. तू खास आहेस, म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलाय. हे योगायोग नाही, हे स्वामींचं नियोजन आहे. लक्षात ठेव, पुढचे 7 दिवस तुझं आयुष्य बदलणार आहेत. पण हे सगळं होण्यासाठी विश्वास ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक. आणि जाताना कमेंटमध्ये लिहायला विसरू नकोस, जय जय स्वामी समर्थ. कारण तुझं नशीब बदलायला आता फक्त काही दिवस बाकी आहेत. बाळा, तुला वाटतंय ना की हे 7 दिवस का खास आहेत? तू विचार करतोयस, माझ्यासाठी काय बदलणार आहे? तर ऐक, स्वामी सांगतात, हे 7 दिवस तुझ्या नशिबाचं दार उघडणार आहेत. पहिल्या दिवशी तुला एक छोटासा संकेत दिसेल. तो कदाचित एक शब्द असेल, किंवा एखादी व्यक्ती, किंवा अचानक घडलेली घटना. लोक त्याला योगायोग म्हणतील, पण स्वामी सांगतात, तो संकेत असेल. त्या दिवशी तुझं मन हलकं वाटायला लागेल. दुसऱ्या दिवशी तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती येईल. ती व्यक्ती तुझं आयुष्य बदलायला मदत करेल. कदाचित मित्र, कदाचित अनोळखी.
पण लक्षात ठेव, त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करू नकोस. तिसऱ्या दिवशी तुझ्या मनातली भीती कमी होईल. ज्या गोष्टी तुला सतावत होत्या त्या अचानक शांत होतील. तुला जाणवेल काहीतरी बदलतंय. हा स्वामींचा संकेत असेल. चौथ्या दिवशी एक मोठी अडचण जी तुला खूप दिवसांपासून त्रास देत होती ती अचानक संपेल. तुला वाटेल हे कसं शक्य आहे, पण स्वामी म्हणतात हेच चमत्कार आहेत. पाचव्या दिवशी पैशाशी संबंधित एक मोठा मार्ग उघडेल. कदाचित नोकरी, कदाचित बिझनेस किंवा कदाचित एखादी अनपेक्षित संधी. स्वामी सांगतात तो क्षण पकड, कारण तोच तुझं आयुष्य बदलणार आहे. सहाव्या दिवशी तुझ्या आयुष्यात काहीतरी असं घडेल जे तू कधी कल्पनाही केली नसेल. लोकांना ते समजणार नाही, पण तुला कळेल. हा स्वामींचा चमत्कार आहे. आणि सातव्या दिवशी तू मागे वळून बघशील आणि तुला जाणवेल मी बदललोय, माझं आयुष्य बदललंय. स्वामी म्हणतात हा तुझा नवीन जन्म आहे. जर तुला वाटतं की हे 7 दिवस तुझ्यासाठीच आहेत, तर आत्ता कमेंटमध्ये लिही माझं आयुष्य बदलणार आहे. आणि लक्षात ठेव, जो विश्वास ठेवतो त्याच्यावरच स्वामींची कृपा होते. पण बाळा, एक चूक करू नकोस. या 7 दिवसांमध्ये नकारात्मक लोकांपासून दूर राहा, कारण काही लोक तुझं यश पाहू शकत नाहीत. स्वामी सांगतात शांत राहा आणि फक्त पुढे चालत राहा. ही फक्त सुरुवात आहे. आता पुढच्या भागात स्वामी तुम्हाला सांगणार आहेत या 7 दिवसांत तुला नेमकं काय करायचंय, आणि एक अशी गोष्ट जी केल्यावर तुझं नशीब 100% बदलणार आहे. म्हणून शेवटपर्यंत ऐक. बाळा, आता फक्त ऐकून चालणार नाही, आता कृती करायची वेळ आली. कारण स्वामी म्हणतात फक्त ऐकणाऱ्यांचं नाही तर करणाऱ्यांचं नशीब बदलतं. पहिला सकाळचा नियम. पुढचे 7 दिवस सकाळी उठल्यावर सर्वात आधी डोळे बंद करून 21 वेळा म्हण जय जय स्वामी समर्थ. हे शब्द फक्त शब्द नाहीत, ही ऊर्जा आहे. तुझ्या दिवसाची सुरुवातच बदलून जाईल. दुसरा नियम, शांत राहा. माइंड कंट्रोल. या 7 दिवसांमध्ये काहीही झालं तरी रागावू नकोस, जास्त विचार करू नकोस, कारण स्वामी सांगतात ज्याचं मन शांत त्याचं नशीब मजबूत. तिसरा नियम, एक गोष्ट गुपित ठेवा. तुझ्या मनात एक इच्छा आहे, ती कोणालाही सांगू नकोस, कारण काही इच्छा शांततेत पूर्ण होतात. लोकांच्या नजरेत आल्या की त्यांची शक्ती कमी होते. चौथा नियम, पैशांबद्दलचा. पुढचे 7 दिवस पैशांबद्दल नकारात्मक बोलू नकोस. माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी गरीब आहे, हे शब्द वापरू नकोस. त्याऐवजी म्हण माझ्याकडे पैसा येतोय, कारण शब्दांमध्ये शक्ती असते. पाचवा नियम, रात्रीचं गुपित. मोस्ट पॉवरफुल. आता सगळ्यात मोठं गुपित ऐक. आजपासून पुढचे 7 दिवस झोपण्यापूर्वी डोळे बंद कर, तुझी इच्छा डोळ्यांसमोर आण आणि स्वामींचं नाव घे. फक्त 2 मिनिटं, पण हे 2 मिनिटं तुझं आयुष्य बदलतील. सिक्रेट रूल. गुपित नियम. पण लक्षात ठेव, हे सगळं करताना मनात शंका आणू नकोस, कारण स्वामी म्हणतात शंका हीच सर्वात मोठी अडचण आहे. विश्वास ठेवलास तर चमत्कार होणारच. जर तू हे 7 दिवस पूर्ण फॉलो करणार असशील
तर आत्ता कमेंटमध्ये लिही, मी तयार आहे. आणि जो लिहील त्याच्यावर स्वामींची कृपा सर्वात आधी होईल. तुला वाटतंय ना की हे सगळं खरंच होईल का? मी तुला एकच सांगते, तू इथेपर्यंत आलायस म्हणजे स्वामींनी तुला निवडले. हा योगायोग नाही, ही कृपा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू हे 7 दिवस अर्धवट सोडलेस तर जो बदल येणार होता तो थांबू शकतो. म्हणून काहीही झालं तरी हे 7 दिवस पूर्ण कर. आता पुढच्या भागात स्वामी तुला एक खरी गोष्ट सांगणार आहेत, एका व्यक्तीची कथा, ज्याने हे 7 दिवस फॉलो केले आणि त्याचं आयुष्य पूर्ण बदललं. गरिबीतून श्रीमंती, दुःखातून आनंद, सगळं काही. म्हणून पुढचा भाग नक्की ऐक. बाळा, आता मी तुला एक खरी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे एका अशा व्यक्तीची जी तुझ्यासारखीच होती, दुःखात, तणावात आणि पूर्णपणे थकलेली. त्याचं नाव होतं राहुल. राहुलच्या आयुष्यात काहीच नीट चालत नव्हतं. नोकरी गेली होती, घरात पैशांची खूप अडचण होती, मित्रांनी साथ सोडली होती आणि सर्वात मोठं म्हणजे त्याचा स्वतःवरचा विश्वास संपला होता. एक दिवस राहुल इतका तुटून गेला की त्याने देवावरच प्रश्न विचारायला सुरुवात केली. मीच का? माझ्याबरोबरच असं का होतं? त्या रात्री तो खूप रडला, कोणालाही न सांगता, एकटाच. पण त्या रात्री त्याच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडलं. त्याला एक आवाज ऐकू आला. तो आवाज म्हणाला, पुढचे 7 दिवस फक्त विश्वास ठेव. राहुल घाबरला, पण त्याने तो आवाज ऐकायचं ठरवलं. दुसऱ्या दिवसापासून राहुलने सगळं फॉलो केलं. सकाळी जय जय स्वामी समर्थ म्हटलं, मन शांत ठेवलं, कोणालाही काही सांगितलं नाही आणि रात्री डोळे बंद करून इच्छा पाहिली. पहिले 2 दिवस काहीच बदल दिसला नाही, पण तरीही त्याने हार मानली नाही. तिसऱ्या दिवशी त्याला अचानक एक फोन आला, जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून. त्याने राहुलला एक कामाची संधी दिली. राहुलला विश्वासच बसत नव्हता. 5व्या दिवशी त्याला पहिला पैसा मिळाला. लहान होता, पण त्याच्यासाठी खूप मोठा होता, कारण खूप दिवसांनी त्याच्या हातात पैसे आले होते. 7व्या दिवशी राहुलच्या आयुष्यात सगळं बदललं होतं. त्याला स्थिर काम मिळालं, घरात आनंद परत आला आणि सर्वात महत्त्वाचं, त्याचा स्वतःवरचा विश्वास परत आला. बाळा, राहुल आणि तू यात फरक नाही. तो जसा बदलला तसाच बदल तुझ्यातही होऊ शकतो. जर तुला वाटतं की तूही राहुलसारखा बदलू शकतोस तर कमेंटमध्ये लिही, माझ्यावरही कृपा होईल. आणि मग पहा कशी स्वामी तुझ्यावर कृपा करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, राहुलने एकही दिवस स्किप केला नाही. जर तू मध्येच थांबलास तर बदल थांबू शकतो. म्हणून पूर्ण 7 दिवस फॉलो कर. आता पुढच्या भागात स्वामी तुला सांगणार आहेत एक अशी चूक जी 90% लोक करतात आणि त्यामुळे त्यांचं नशीब बदलत नाही. तू ती चूक करू नकोस, म्हणून पुढचा भाग नक्की ऐक. बाळा, आतापर्यंत तू खूप काही ऐकलं, पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऐक, कारण इथेच 90% लोक चूक करतात. पहिली चूक, अर्धवट सोडणं. पहिली आणि सगळ्यात मोठी चूक, मध्येच सोडून देणं. पहिले 2-3 दिवस काहीच बदल दिसत नाही आणि लोक म्हणतात हे काही काम करत नाही. पण स्वामी सांगतात
चमत्कार शेवटच्या दिवशी होतो. जो थांबतो तोच जिंकतो. दुसरी चूक शंका आणणं. दुसरी चूक आहे मनात शंका आणणं. खरंच होईल का? हे सगळं खरं आहे का? हे विचार आले की सगळी ऊर्जा तुटते. स्वामी म्हणतात, विश्वास तुटला की परिणाम थांबतो. तिसरी चूक लोकांना सांगणं. तिसरी चूक आहे सगळ्यांना सांगणं, मी हे करतोय, माझं आयुष्य बदलणार आहे. लोक हसतात, नकारात्मक बोलतात आणि तुझा आत्मविश्वास कमी करतात. म्हणून स्वामी सांगतात, शांत रहा आणि फक्त करा. चौथी चूक नकारात्मक बोलणं. चौथी चूक आहे स्वतःबद्दल नकारात्मक बोलणं. माझं काही होणार नाही, मी अनलकी आहे. हे शब्द तुझं नशीब कमकुवत करतात. त्याऐवजी म्हण, माझं आयुष्य बदलतंय. लक्षात ठेव बाळा, जर तू या चुका केल्या तर जो बदल येणार होता तो थांबेल आणि तुला पुन्हा तिथेच राहावं लागेल जिथे तू आज आहेस. जर तू ठरवलं असेल की काहीही झालं तरी हे 7 दिवस पूर्ण करणार, तर आत्ता कमेंटमध्ये लिही, मी थांबणार नाही. कारण जो थांबत नाही त्याचं नशीबच बदलतं. तुला माहिती आहे, तू किती सहन केलंयस, किती वेळा तुटलायस, पण तरीही तू इथे आहेस. याचा अर्थ एकच, तू हार मानणाऱ्यांपैकी नाहीस. आता फक्त एकच पायरी उरली आहे, एक शेवटची गोष्ट, जी केल्यावर तुझं आयुष्य 100% बदलणार आहे. पुढच्या भागात स्वामी तुला सांगणार आहेत शेवटचं गुपित, अंतिम मंत्र आणि ती एक गोष्ट जी तुझं नशीब कायमचं बदलून टाकेल. म्हणून शेवटचा भाग चुकवू नकोस. बाळा, तू इथंपर्यंत ऐकलंस म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे, तू बदलासाठी तयार आहेस. आणि म्हणूनच आता स्वामी तुला शेवटचं गुपित सांगतायत. हे गुपित खूप साधं आहे, पण 99% लोक याकडे दुर्लक्ष करतात. स्वामी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेव. हो, इतकंच. कारण जर तुला स्वतःवर विश्वास नाही तर कोणताही मंत्र, कोणतीही कृपा तुला बदलू शकत नाही. तू आतापर्यंत बाहेर शोधत होतास, पण शक्ती तुझ्या आत आहे. स्वामी फक्त तुला दिशा दाखवतात. चालायचं तुलाच आहे. डोळे बंद कर आणि इमॅजिन कर, तू आनंदी आहेस, तुझ्याकडे पैसा आहे, तुझं कुटुंब हसतंय, तुझ्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे. हे सगळं लवकरच वास्तव होणार आहे. पुढचे 7 दिवस तुझं आयुष्य बदलणार आहेत. पण हा बदल बाहेरून नाही, आतून सुरू होणार आहे. आणि जेव्हा आत बदलतोस तेव्हा बाहेर सगळं बदलतं. जर तू तयार आहेस तुझं आयुष्य बदलण्यासाठी, तर आत्ता कमेंटमध्ये लिही, माझं आयुष्य बदलतंय. आणि जो विश्वासाने लिहील त्याच्यावर स्वामींची कृपा सर्वात आधी होईल. आणि हा संदेश त्या व्यक्तीला नक्की पाठव जी आज खूप त्रासात आहे. कारण कदाचित स्वामी त्यालाही हा संदेश पोहोचवू इच्छितात. लक्षात ठेव बाळा, तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्यासोबत आहेत. प्रत्येक पावलावर, प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक यशात. फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. कारण तुझं नवीन आयुष्य आता सुरू होत आहे. बाळा, आता हा संदेश इथे संपतोय, पण तुझं आयुष्य इथूनच सुरू होणार आहे. आज तुझे ऐकलंस ते फक्त शब्द नव्हते, तो स्वामींचा आशीर्वाद होता, जो प्रत्येकाला मिळत नाही. तुला मिळाला कारण तू त्यासाठी तयार आहेस. कदाचित
आज तू थोडा तुटलेला आहेस. कदाचित कोणाला आज तुझी किंमत नाही वाटत. कदाचित तू खूप प्रयत्न करूनही थकलायस. पण लक्षात ठेव, तुटलेलं मनच सगळ्यात मजबूत बनतं. आजपर्यंत जे झालं ते झालं, पण आता तुझं भविष्य तुझ्या हातात आहे आणि स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा स्वामी साथ देतात. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच नवीन सुरुवात होते. म्हणून आज एक निर्णय घे. काहीही झालं तरी मी थांबणार नाही. काहीही झालं तरी मी विश्वास ठेवणार. काहीही झालं तरी मी माझं आयुष्य बदलणार. जर तू हा निर्णय घेतलास तर आत्ता कमेंटमध्ये लिही जय जय स्वामी समर्थ आणि बघ कसा तुझ्या आयुष्यात बदल सुरू होतो. आणि हा संदेश त्या व्यक्तीला नक्की पाठव ज्याला आज याची सर्वात जास्त गरज आहे. कारण कदाचित स्वामी त्यालाही निवडतायत. लक्षात ठेव बाळा, अंधार कितीही गडद असला प्रकाश येणारच. दुःख कितीही मोठं असलं आनंद येणारच. आणि तुझं आयुष्य कितीही कठीण असलं बदल होणारच. फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. कारण स्वामी तुझ्या सोबत आहेत. जय जय स्वामी समर्थ. सबस्क्राईब करा अजून स्वामी संदेशांसाठी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.